नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेंजच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. सकाळी अनालिसिस केला होता, युट्यूब वरती जाऊन व्हिडिओ बघा की त्या व्हिडिओ मध्ये काय काय सांगितलं होतं. काय मार्केट तसंच मूव्ह झालंय की नाही झालंय, चला तर आपण चेक करूया. तर सगळ्यात पहिलं मला काय दिसतंय, शिफ्टिंग साइडला शिफ्टिंग चेक करूया. सपोर्ट साइडला काय शिफ्टिंग दिसते, शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,000 वरून 23,900 ला 9 वाजून 19 मिनिटाची शिफ्टिंग आहे. तर त्या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला मी प्राधान्य देतो. ही शिफ्टिंग माझ्यासाठी कन्सिडर नाही करणार. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे. कुठे तर 23,900 वरती. त्या दोघांची विकनेस दिसते. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया कुठल्या साईडला पर्सेंटेज वाढताना दिसते. 78% दिसते आहे मला ओवाय ची, जी काय इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. ओवाय चेंज पण आणि व्हॉल्यूम पण दोघं इन्क्रीजिंग होताना दिसत आहे. इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. वरती चेक करूया 24,000 वरती तर डिक्रीजिंग आहे. व्हेरी गुड. सपोर्ट स्ट्रॉंग आहे. काय होऊ शकतं तर सपोर्ट मध्ये वीकनेस येऊ शकते. आता रेजिस्टन्स साइडला रेजिस्टन्स 24,000 वरती स्ट्रॉंग दिसतोय. कोणामुळे तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे. त्याचा पर्सेंटेज ग्राफ एकदा चेक करू. 65% 23,950 वरती पण इन्क्रीजिंग दिसतंय. सपोर्ट आज 23,900 ला बघूया. 23,900 वरती पण प्रेशर देताना दिसत आहे. म्हणजेच रेजिस्टन्सचं प्रेशर शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम. सपोर्ट स्ट्रॉंग, त्याची पण वीकनेस मला दिसते. तर मी काय करणार, ट्रेंड माझ्यासाठी बेरिश आहे. बेरिश ट्रेंड असेल तर मी कुठला ट्रेड करणार, पुटचा ट्रेड करणार. कॉलचा ट्रेड करणार का नाही करणार. पुटचा ट्रेड करायचा आहे तर पुटचा ट्रेड करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे, 23,950 रेजिस्टन्स 24,000 भेटला तर 24,000च्या रेजिस्टन्स वरून आपण पुढचा ट्रेड करू शकतो. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लेवलची वाट बघणं गरजेची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आहे मंगळवार शेवटचा. तर निफ्टीची एक्सपायरी, सगळ्या स्टॉकची एक्सपायरी हे लक्षात असलं पाहिजे. कारण काय होतं, जास्त मोमेंटम येण्याचे चान्सेस असतात. सगळ्या स्टॉक्सचे फ्युचर आणि हे सगळे आज काय होतं, रोल ओव्हर होतात किंवा प्रॉफिट बुकिंग होते, लॉस बुकिंग होते. ठीक आहे, चला तर आपण 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि बघूया. मार्केट आलेलं आहे 23,900च्या सपोर्ट वरनं काय कॉलचा ट्रेड बनवू शकतो. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. जे पर्सेंटेज पाहिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढताना दिसते. तर माझ्यासाठी सपोर्ट स्ट्रॉंग आहे का नाहीये. तर सपोर्ट वरनं मी कॉलचा ट्रेड करणार नाही, कारण आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करत नाही. तर आपल्याला काय पाहिजे, रेजिस्टन्स वरनं पुढच्या ट्रेड साठी आपण जाऊया. चला प्ले करूया. मार्केट परत 23,900च्या सपोर्टला आलेला आहे. काय मी परत कॉलचा ट्रेड करू शकतो का नाही करू शकत. आपल्याकडे सपोर्ट व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे होता. ओवाय चेंजची वीकनेस मला खाली जाताना दिसते, ओवाय ची पण दिसते आणि 69% व्हॉल्यूम पण वाढताना दिसतोय. तर तिघांमुळे माझा जो सपोर्ट होता त्याची वीकनेस वाढताना दिसत असेल. ज्या जमिनीवरनं तुम्हाला बिल्डिंग बांधायची ती जमीन जर कमजोर असेल तर तिथं तुम्ही बिल्डिंग नाही बांधू शकत. म्हणजेच आपण कॉलचा ट्रेड नाही करू शकत. चल तर प्ले करूया, पुढे जाऊया. चल, मार्केट आलंय 23,850च्या रेजिस्टन्सला, पण रेजिस्टन्सच्या वरती क्लोज झालाय. काय इथं माझा पुढचा ट्रेड बनू शकतो का, बनू शकतो. कधी, जर रेजिस्टन्स 23,900 वरती प्रेशर करताना दिसतोय. ओवाय चेंज आलाय, व्हॉल्यूमची पर्सेंटेज जर 90+, 95+ झाली आणि सपोर्ट साईडला 23,800ला जर 90+ जर वीकनेस दिसली तर मी पुट मध्ये जाणार 23,850च्या रेजिस्टन्स वरनं. तोपर्यंत नाही जाणार. 23,900 किंवा 950चीच वाट बघणार. मार्केट आलंय 23,900च्या रेजिस्टन्सच्या लेवलच्या खाली क्लोज झालेले. इथनं आपण एक शॉर्ट पोझिशन बनवूया. रेजिस्टन्सचं प्रेशर खाली असल्यामुळे मी इथनं एक पुटचा ट्रेड बनवणार. 20 पॉईंटचा एसएल लावणार आणि हा ट्रेड मी इनिशिएट करणार. माझं टार्गेट असणार आहे 23,900चा सपोर्ट. प्ले करूया, बघूया काय होतं. एकच कॅन्डल मध्ये 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे, कारण ज्यावेळेस 50% मूव्ह झाले एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करणं खूप गरजेचं असतं. आपण त्या ट्रेडला लॉस मध्ये बुक करायचं नाही. मार्केट 80% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. ह्या प्रीमियम 2 कॅन्डल मध्ये प्रीमियम आल्यानंतर प्रीमियम मध्ये टार्गेट आलेलं आहे. ज्यांनी टार्गेट जरी नाही बुक केलं तरी काय हरकत नाही, तुम्ही एसएल कॉस्ट टू कॉस्ट लावून ठेवू शकता. पण 50% पेक्षा जास्त जर मूव्ह झाला असेल तर ह्या ट्रेडला लॉस करायचा नाही. मार्केट टाइमपास करत आहे. इथे माझा कॉस्ट टू कॉस्ट हा ट्रेड गेलेला आहे. ह्या ट्रेडला आपण कॉस्ट टू कॉस्ट करणार. व्हॉट एव्हर, जे काय प्रॉब्लेम नाही. कॉस्ट टू कॉस्ट गेला काही हरकत नाही, पण मी लॉस मध्ये तर हा ट्रेडला नाही काढला ना. भले 2 पॉईंट प्रॉफिट मध्ये येऊ द्या, काही अडचण नाही. 2 पॉईंट प्रॉफिट मध्ये गेला तरी चालेल. आता दुसरं काय करू शकतो मी, 23,900च्या खाली जर क्लोज झाला आणि रिटेस्ट दिला तर मी पुट साठी विचार करणार, कारण रेजिस्टन्स अजून प्रेशर करताना दिसत आहे.
लेवलला टच झालेलं नाही, मार्केट खाली आलेलं आहे. 23,900च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड तर बनवू शकत नाही. अजून पण मला विकनेस भरपूर दिसते. मार्केटने लेवलच्या वरती जाऊन क्लोज दिलेला आहे, त्याच्यामुळे माझा हा ट्रेड इनिशिएट होणार नाही. मार्केट आलाय 23,950च्या रेंज मध्ये. जर 23,950चा रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. मार्केट 23,950च्या रेजिस्टन्सला पण थांबलं नाही. मार्केट 24,000च्या रेंज मध्ये आलाय. 24,000चा रेजिस्टन्स जर भेटला तर माझ्यासाठी एक सेफ पुढचा ट्रेड बनणार, कारण 24,000च्या वरती काही वीकनेस मला दिसत नाहीये. मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला न जाता 23,950च्या रेंज मध्ये आलेलं आहे. आता जर 23,900च्या रेजिस्टन्सला जर भेटला तर काय पुढचा ट्रेड करू शकतो का? करू शकतो. का करू शकतो? सपोर्ट स्ट्रॉंग आहे माझा कुठे 23,900 वरती, रेजिस्टन्स 24,000 वरती, आणि त्याची ओआय चेंज व्हॉल्यूमची वीकनेस मला दिसते. डिक्रीज होताना परत इन्क्रीज होताना दिसते. पर्सेंटेज ग्राफ बघा, डिक्रीज होत आहे परत इन्क्रीज होताना दिसत आहे. चला बघूया 23,900चा रेजिस्टन्स भेटतो का? नाही भेटला. 950चा रेजिस्टन्स नाही भेटला. 950च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनेल का? नाही बनणार. का नाही बनणार? रेजिस्टन्सचा अजून पण प्रेशर दिसतोय खाली. कुठे? 23,900 वरती 91% आहे, व्हॉल्यूमचा आहे तो पण. मार्केट लेवलला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवीन ट्रेड इनिशिएट करायचा नाही. लेवलला आल्यानंतरच आपण ट्रेड प्लॅन करायचा. काही फरक नाही पडत जर एंट्री नाही भेटली तर. एंट्रीसाठी गडबड करायची नाही. आपण लेवलला टच झाल्यानंतर चेक करूया की काय होतंय. मार्केट आलेलं बॅक चलो. मार्केट आलेलं आहे 23,950च्या सपोर्ट वरती. 950च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनेल का? नाही बनू शकत. पर्सेंटेज बघा, जर ही पर्सेंटेज एवढी इन्क्रीजिंग असेल तर मी कॉलचा ट्रेड कसा काय बनवणार? नाही बनवू शकत. आपल्याला वाट बघावीच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. चला, मार्केटने 23,50च्या रेजिस्टन्सला टच नाही केला, आपल्याला एंट्री नाही भेटलेली, काही अडचण नाही. आता पण लेवलला टच नाही केलं त्याच्यामुळे माझी एंट्री बनत नाही. 2-3 पॉईंटचा बफर होता, ज्यांना एंट्री भेटली असेल तर ठीक आहे, पण माझ्या हिशोबाने हा ट्रेड झाला नव्हता, कारण प्रीमियम मध्ये लय लवकर मूव्ह येतात आणि तेवढं लवकर फास्ट कॅप्चर करता येत नाही. आणि एक्सपायरीच्या दिवशी जर इन द मनीचा प्रीमियम असेल तरच तुम्हाला एंट्री मिळते. तुम्ही जास्त ओटीएम मध्ये जायचं नाही, ऍट द मनी मध्ये जायचं नाही. मार्केट आलंय 23,950च्या सपोर्ट वरती. काय सपोर्ट वरनं परत कॉलचा ट्रेड बनतो का? नाही बनत, कारण ओआय चेंज ऑलरेडी परत शिफ्ट झालाय 24,000 वरनं 23,950ला. आणि टाइम झालेला आहे 2 वाजलेले आहेत. 2 वाजल्यानंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करत नाही. तर आज ट्रेडिंग मध्ये ज्यांनी पण हा ट्रेड केला असेल, कॉस्ट टू कॉस्ट गेला असेल, काही हरकत नाही, तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलेलं आहे. तरी पण आजचा दिवस ग्रीन मध्येच असला पाहिजे. माझा ग्रीन मध्ये म्हणजे तुमचा पण ग्रीन मध्येच असला पाहिजे, कारण आपण चुकीचे ट्रेड घेतलेले नाहीत. लेवलवर आला नाही तर आपण ट्रेड केलेला नाहीये. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर काय काय ट्रेड झाले, जे चिडिया ट्रेड उडवली, जे चिडिया ट्रेड झालेले आहेत, त्याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला काय करायचं, इव्हनिंग वेबिनारला जोडायचं. इव्हनिंग वेबिनारची लिंक तुम्हाला कुठे भेटेल? होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल. इथे तुम्हाला 6:45 ला ही लिंक ऍक्टिव्हेट होईल. इथून तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल. तिथे तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस, अपडेट जे काही येतील, इव्हेंट येतील, त्याची लिंक तुम्हाला माहिती तिथे भेटेल. तर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर एक्सपर्ट कोर्सवर क्लिक करायचंय. कोर्सवर क्लिक केल्यानंतर एओसी अकॅडमी नावाचं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला प्रत्येक सेंटरमध्ये जे बॅचेस चालू होणार आहेत त्याची तुम्हाला माहिती भेटेल. सुरतला 1 जुलै, नोएडाला 3 जुलै, मुंबईला 15 जुलै आणि जयपूरला 15 जुलैला बॅचेस चालू होणार आहेत. तर त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही सपोर्ट नंबरला कॉल करू शकता. सपोर्ट नंबरचा 9953262262 या नंबरला कॉल केलं तर तुम्हाला माहिती भेटेल, किंवा त्या मेंटॉरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. होम पेज वरती त्यांचे डिटेल्स आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पोस्ट मार्केट मध्ये. धन्यवाद.